नमस्कार, मी मंगल। वेलकम टू माय चॅनल। आज मी इथे बनवते आहे झटपट तयार होणारा एकदम टेस्टी न फुटणारा न पाणी सुटणारा भरपूर लेयर असलेला असा मुळीचा पराठा आणि तो तुमच्यासोबत शेअर पण करते आहे। त्यासाठी तुमच्या गरजेनुसार मुळा घ्यायचा। हिवाळ्यामध्ये खूप छान मुळी भेटतात, त्यामुळे एकदा असा पराठा करायला मुळीच विसरू नका। एक मुळा घ्यायचा, त्याची अशी सालं काढायची। कोवळी पानं असतील तर पानं सुद्धा अशा पद्धतीने निवडून घ्यायची। त्यानंतर मुळ्याचे असे बारीक तुकडे करायचे आणि मिक्सरच्या जारमध्ये घालायचे। त्यानंतर थोडीशी अद्रक घालायची, लसण घालायचं, गरजेनुसार हिरवी मिरची सुद्धा घालायची, थोडंसं जिरं आणि झाकण लावून पाणी न घालता मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं। अशा पद्धतीचं तयार वाटण आता एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया। आता जी मुळ्याची कोवळी पानं आपण निवडून घेतली होती ती स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर बारीक अशी कापून घ्यायची। वाया न जाऊ देता यामध्येच आपल्याला ती घालून घ्यायची आणि सोबत भरपूर अशी कोथिंबीर घालायची। सोबतच 1 चमचा ओवा घ्यायचा, हातावर चोळून घालायचा म्हणजे पोटाला बाधत नाही। 1 चमचा धने पावडर घालायची, अगदी थोडीशी हळद घालायची। त्यानंतर 1 मोठा चमचा भरून बेसन घालून घ्यायचं, चवीनुसार मीठ घालायचं, थोडासा चाट मसाला सुद्धा घालायला विसरायचं नाही। त्यानंतर 1 मोठा चमचा भरून कसुरी मेथी हातावर चोळून अशी घालायची। फ्रेश मेथी असेल तर ती घातली तरी चालते। त्यानंतर पाणी न घालता मावेल तेवढंच पीठ घालून आपल्याला ह्याचं थोडंसं पोळीपेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ याचं मळून घ्यायचे। छान पीठ मळलं गेलं की थोडंसं तेल लावून ह्याला आपल्याला बाजूला ठेवून देऊया, म्हणजे पीठ छान मुरलं जाईल। तोपर्यंत पराठे तर झाले, पण पराठ्यासोबत खाण्यासाठी काही लागेल ना, म्हणून आज आपण इथे बनवणार आहोत बीटरूट आणि सब्जा म्हणजेच जे चिया सीड्स असतात त्याचा रायता। खूप छान लागतो। त्यासाठी बीटरूटची सालं काढून घ्यायची आणि त्याला बारीक किसणीने किसून घ्यायचं। त्यानंतर 1 मोठा बाउल भरून दही घ्यायचं, त्याला फेटायचं, त्यामध्ये भिजवलेले सब्जा म्हणजेच चिया सीड्स घालायचे। त्यानंतर पॅनमध्ये कडकडीत असं तेल गरम करायचं, त्यामध्ये हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ, जिरं, मोहरी आणि थोडंसं पातळ कापलेलं लसण घालायचं, हिरवी मिरची सुद्धा घालायची, थोडासा हिंग घालायचा। त्यानंतर किसलेलं बीटरूट घालून घ्यायचं, व्यवस्थित त्याला छान असं परतवून घ्यायचं, म्हणजेच तडका तयार करून घ्यायचा। आता हा तयार तडका फेटलेल्या दह्यामध्ये घालायचा आणि वरून थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची, चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी साखर सुद्धा घालायची आणि मग काय हळूवारपणे त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। म्हणजेच आपला इथे तयार झालेला आहे चिया सीड्स बीटरूट रायता, जो मुळ्याच्या पराठ्यासोबत अप्रतिम लागतो। त्यानंतर आता मळलेल्या पिठाचा एक छोटा गोळा घ्यायचा, कोरड्या पिठामध्ये घोळवून मोठी अशी पोळी लाटायची। त्यानंतर त्याला आपल्याला तेल लावायचं, वरून थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि घडी मारायची। असंच आपल्याला घडीवरही तेल लावायचं, पीठ भुरभुरायचं, त्याची सुद्धा आणखी घडी मारायची, म्हणजे असा 4 लेअरमध्ये हा आपला पराठा लाटून घ्यायचा। तुम्हाला जसं आवडते त्या पद्धतीनं तुम्ही हा पराठा लाटून घेऊ शकता। आता हा लाटलेला पराठा गरम तव्यावर तेल लावून उलटपालट करून खरपूस असा शेकून घ्यायचा। तुम्ही सुद्धा असा पराठा एकदा नक्की ट्राय करा। याचं सारण तयार करायचं काम पडत नाही, सारणाला पाणी सुटत नाही किंवा सारण घातल्यानंतर पराठा फुटत सुद्धा नाही, एकदम सोपा आहे। तर नक्कीच तुम्हाला मी बनवलेला हा मुळीचा पराठा आणि बीटरूट चिया सीड्स रायता आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।